नमस्कार. डॉलर हा 89 रुपयाच्या पलीकडे जाऊन पोहोचला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी काय म्हणाले ऐका. ऐसे नहीं होता मित्रों, मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता. मोदी म्हणाले डॉलरच्या किमती या 60 रुपयावरती जाऊन पोहोचल्या आणि मनमोहन सिंग हे देश बुडायला निघालेत आणि आज डॉलरच्या किमती ह्या 89 रुपयाच्या पलीकडे गेल्या. मग यावेळी नेमकं असं काय घडलं याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत डॉलरच्या किमती नेमक्या का वाढल्यात. बघा, भारत हा अमेरिकेला कपडे, औषध, सॉफ्टवेअर म्हणजेच 80 अब्ज डॉलर इतकं सामान विकतो आणि अमेरिकेकडनं आपण किती सामान घेतो तर तेल, सोनं, मोबाईल म्हणजेच 240 अब्ज डॉलर इतकं. म्हणजेच आपल्याला 160 अब्ज डॉलर इतके रुपये हवे. मागणी वाढली, किंमत वाढली आणि रुपया हा कमकुवत झालाय. पण हे फक्त भारतातच नाहीये, तर 2014 मध्ये डॉलरच्या किमती ह्या 60 रुपये इतक्या होत्या. 2020 मध्ये या किमती 75 रुपयावरती जाऊन पोहोचल्या आणि आता 2024-25 मध्ये या किमती 89 रुपयाच्या पलीकडे जाऊन पोहोचल्या. हे जागतिक ट्रेंड आहे, पण यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे. चला तर खरं कारण समजून घेऊया. कारण नंबर 1, अमेरिकेचा व्याजदर. अमेरिकेने व्याजदर वाढवलाय. लोक डॉलरमध्ये गुंतवणूक करू लागले. याचा परिणाम काय तर डॉलरची मागणी वाढली. कारण नंबर 2, कच्च्या तेलाचे दाम. 2020 मध्ये तेलाच्या किमती या $20 इतक्या बॅरल होत्या, पण आता 2025 मध्ये याच किमती 80 प्रति बॅरल इतके झाल्या. आपण 85% तेल आयात करतो, मग आपल्याला डॉलर हवेच हवेत. कारण नंबर 3, चीनचं फॅक्टर. चीन अमेरिका व्यापार युद्ध. डॉलर मजबूत झालाय आणि एशियाई चलन कमकुवत झालंय. भारताचं यामध्ये काही कारण नाहीये, कारण ही एक ग्लोबली इकॉनॉमिक शिफ्ट आहे आणि खरंच हे एक धक्कादायक सत्य आहे. चला तर काही आकडे बघूया. 2014 मध्ये UPAच्या काळात GDP 6.4% वाढली होती आणि महागाई 10.9%. परकीय गुंतवणूक कमी झाली होती आणि करंट अकाउंट डेफिसिट ही 1.7% वरती जाऊन पोहोचला होता. आता 2025 मध्ये NDAच्या काळात GDP ही 7.2% वाढली होती, तर महागाई 5.5% वरती नियंत्रित होती आणि परकीय गुंतवणूक ही FDAच्या रेकॉर्डनुसार अशी होती. करंट अकाउंट डेफिसिट हे 1.2% इतकं होतं. म्हणजेच या आकड्यानुसार रुपया हा कमकुवत झाला होता, पण अर्थव्यवस्था ही चांगलीच मजबूत झाली आहे, कारण सरकार रुपयाला नियंत्रित पद्धतीने कमकुवत ठेवतंय आणि हे निर्यात वाढवण्यासाठी. आणि चीन आणि जपान हे जाणून बुजून आपलं चलन कमकुवत ठेवतात. आता चीन आणि जपान हे आपलं चलन कमकुवत का ठेवतात या विषयावर जर आपण बोलायला गेलो तर फार वेळ लागेल. त्यासाठी या विषयावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवायला हवा का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. 100 कमेंट आल्या तर मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर उपस्थित राहील. 2014 मध्ये मोदीचा मुद्दा चुकीचा नव्हता. त्यावेळी अर्थव्यवस्था खरंच कमकुवत झाली होती, पण आज अर्थव्यवस्था ही मजबूत आहे. फक्त धोरण वेगळं आहे. हे राजकारण नाहीये, ही इकॉनॉमिक्स आहे. मजबूत चलन, मजबूत अर्थव्यवस्था, संतुलित विकास हीच खरी यशस्वीता आहे. तुम्हाला या विषयावरती काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि डॉलरच्या किमतीविषयी तुम्हाला काय वाटतंय तेही खाली कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्ष असू द्या. धन्यवाद. थँक्यू.